हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळा केक घेऊन आलेले आहे आणि तो सुद्धा चॉकलेट फ्लेवरचा 1.5 किलोचा केक आहे आणि एकदम वेगळा असा केक केलेला आहे मी। आणि मेन म्हणजे मी हा केक माझ्या मुलाच्या बड्डेसाठी तयार केलेला। त्याची खास फरमाईश होती की मला असाच केक हवा म्हणून। सो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। आणि तो खास केक कसा आहे तो पाहण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ हा संपूर्ण पाहायला हवा आणि तो तुम्ही नक्की संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला हा आजचा वेगळा केक तुम्हाला पाहायला मिळेल। तर तुम्हाला दिसत असेल की 3 बाउल घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये क्रीम मी घेतलेली आहे, व्हिप क्रीम बीट करून, आणि त्याच्यामध्ये पिंक कलर, ग्रीन कलर आणि चॉकलेटी कलर घेतलेले आहेत आणि ते एकमेकांमध्ये आता मिक्स करून घेणार आहे आणि त्या 3 कलरची क्रीम ही तयार करून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय की आता क्रीम मी ही तयार करून घेतलेली आहे वेगवेगळ्या बाउलमध्ये आणि केकसुद्धा तयार करून घेतलेले आहेत, कारण वेगवेगळ्या कलरचा हा केक आहे आणि मेन म्हणजे तो 1.5 किलोचा आहे आणि बेससुद्धा आहे अर्धा किलोचे आहेत। म्हणजे हा जो केक आहे तो बेस आहे तो अर्धा किलोचा तयार झालेला आहे, म्हणजे एकूण 1.5 किलोचा केक हा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकताय जो खालचा केक आहे तो पिंक कलरचा घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती मी ग्रीन कलरचा केक अरेंज करणार आहे। आणि मेन म्हणजे तुम्हाला आजच्या व्हिडिओजमध्ये केक हा एकमेकांवरती कसा अरेंज केला जातो याची सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल। की तुम्हाला मी खास टिप देईल की जेव्हा केक अरेंज करायचा असतो तेव्हा खालचा जो ज्याच्यावरती अरेंज करणार आहे तो पूर्ण बेस आहे, तो केक आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि मगच त्याच्यावरती दुसरा केक अरेंज करायचा। तर आता तुम्ही बघू शकता की केक अरेंज करण्याची पद्धत ही माझी जराशी वेगळी आहे। तर खालचा केक आहे तो एकदम सेंटरला मी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जो ग्रीन कलरचा केक आहे तो सुद्धा अरेंज केलेला आहे, पण अरेंज करण्याची पद्धत ही वेगळी आहे। तुम्ही बघू शकताय आता त्याच्यावरती हा चॉकलेटी कलरचा केक हा अरेंज करणार आहे। तर प्रीमिक्स हे मी त्यासाठी 600 ग्रॅम घेतलेलं चॉकलेट फ्लेवरचं आणि क्रीमसुद्धा मी 1000 बीट करून घेतलेली, कारण क्रीम ही त्याला थोडीशी जास्त लागली मला, त्यामुळे मी बीट करताना थोडीशी जास्त करून घेतलेली, कारण केक पण वजनाला व्यवस्थित व्हायला हवा म्हणून। तर आता तुम्ही बघू शकताय अरेंज करण्याची पद्धत ही अगदी वेगळी आहे। आता त्याच्यामध्ये मी टूथपिक घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी इन्सर्ट करून घेणार आहे, जेणेकरून हे जे एकमेकांचे बेस आहेत ते एकमेकांवरून हलणार नाहीत किंवा कोलॅप्स होणार नाहीत, कारण केक हा हल्ला की मग केलेले आपली जी मेहनत असते ती वाया जाते। त्यामुळं केक हलू नये म्हणून त्याच्यामध्ये टूथपिक ही तुम्ही घाला, जेणेकरून आपला केक हलणार नाही। तर त्याच्यामध्ये पूर्ण शेवटपर्यंत मी ती टूथपिक घातलेली आहे आणि अशा त्या 3 टूथपिक मी त्यामध्ये घातलेल्या आहेत, कारण टूथपिक घालताना हे तिन्ही केक हे आपले हलणार नाहीत अशी मी घातलेली आहे टूथपिक। तुम्ही बघू शकता त्याचे होल्स पण तुम्हाला दिसत असतील। आता तुम्ही बघत असाल की एक केक बाहेर आलेला आहे, एक केक आत गेलेला आहे, म्हणजे ही एक वेगळी डिझाईन आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा आजचा केक कसा वाटला हे मला नक्की सांगा। त्यासाठी तुम्हाला स्नेहाज किचनला सबस्क्राईब करावं लागेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल। तर आता तुम्ही बघू शकता की फुलंसुद्धा मी वेगळ्या पद्धतीने तयार केलेली आहेत आणि फुलं काढण्याची पद्धतसुद्धा माझी ही वेगळी आहे, तुम्ही बघू शकता। आणि जर तुम्हाला ही फुलं काढण्याची पद्धत जर पाहायची असेल तर माझे व्हिडिओज हे तुम्ही नक्की बघा आणि त्यासाठी स्नेहाज किचनला नक्की सबस्क्राईब करा। आता त्याच्यावरती मी 2 फुलं ही अरेंज केलेली आहेत। आता गोल्डन स्प्रिंकल्स घेतलेले आहेत, आता ते केकवरती मी लावून घेणार आहे आणि व्यवस्थित सेट करून मगच तो केक मी माझ्या बड्डे बॉयसाठी गिफ्ट देणार आहे, सरप्राईज देणार आहे।
आता तुम्ही बघू शकता की वरच्या बाजूने सुद्धा मी गोल्डन स्प्रिंकल्स घेतलेले आहेत आणि आता खालच्या बाजूने पण घातलेले आहे. आणि आता शेवटचा जो बेस आहे त्याच्यावरती पण गोल्डन स्प्रिंकल्स मी लावून घेतलेले आहेत. तर केकची साईज एकसारखी यावी म्हणून सुद्धा मी एक वेगळी पद्धत यूज केलेली आहे. एक वेगळं इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे जे केकचं साहित्य असतं ते घेतलेलं आहे. तर ते तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मेन म्हणजे आपण असतो होम बेकर, तर नवीन आयडियाज हा आपल्याला येत असतात, तर आपण त्या आयडियाजचा वापर करून आपला केक हा एकदम सुंदर करायचा असतो आणि नवनवीन आयडियाज ह्या वापरायचे असतात. त्यामुळे आपला केक पण खूप छान होतो आणि मेन म्हणजे आपल्याला कस्टमरला वेगवेगळी डिझाईन्स किंवा वेगवेगळी व्हरायटी आपल्याला देता येते. तर आता माझा टोटली हा केक झालेला आहे व्यवस्थित आणि व्यवस्थित सेट करून मगच तो मी कट करणार आहे. अरेंज करताना मात्र व्यवस्थित काळजीपूर्वक हा एकमेकांवरती अरेंज केलेला आहे मी केक हा. एकदम सुंदर आणि छान असा केक आहे. आणि मेन म्हणजे हॅपी बर्थडे जो टॅग आहे तो सुद्धा मी वेगळ्या पद्धतीने अरेंज केलेला आहे. याची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर स्नेहाज किचनला नक्की सबस्क्राईब करा. अशा नवनवीन इन्फॉर्मेशनची नवनवीन माहिती तुम्हाला या स्नेहाज किचनमधून तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मेन म्हणजे तुम्हाला या नवनवीन आयडियाज, केकची डिझाईन्स, रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्यासाठी तुम्ही स्नेहाज किचनचे व्हिडिओज आहेत ते नक्की शेवटपर्यंत नक्की बघा. सो फ्रेंड्स, पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह, नवीन केकच्या डिझाईनसह. तोपर्यंत बाय बाय.